चला मी आता चालले आहे टेरेसवर। आता खूपच छान पाऊस पडत आहे आमच्याकडे। वरती खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे आणि धबधबे पण खूप वाहत आहेत। तर मी आता जात आहे टेरेसवर। चला आता मी जे आहे जिन्याहून जात आहे। तुम्हाला मी टेरेस पण दाखवणार आहे माझे फिरून। किती छान वातावरण झालं आहे, मस्त पैकी हलकासा पाऊस येत आहे। इथलं मनोरंजन जे आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे थोड्याच वेळामध्ये। बघू शकता मी आता आलेले आहे टेरेसवर। किती छान वाटत आहे पावसामध्ये। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सोनाली ब्लॉग चॅनल मध्ये। जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक पण करायचं आहे। चला आज आले मी टेरेसवर आणि तुम्हाला जो नजारा आहे इथून तुम्ही आता हा जो तुम्हाला नजारा आहे वरचा मी एकदम डोंगरावरचा तो असा मी तुम्हाला मस्तपैकी गोल फिरून दाखवणार आहे। तुम्हाला इथला जो आहे व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही ते बघू शकता किती छान धबधबे वाहत आहे आणि किती छान धुकं पण निघत आहे। चला मी तुम्हाला दाखवते आता बघा। तर हे बघा, हे गाईज तुम्ही बघा, त्याला झूम करा। तर हे गाईज तुम्ही ते बघू शकता किती छान डोंगरामधून तुम्हाला दिसत असेल इथून ते काय म्हणता येईल, धुकच का मग आभाळ म्हणजे आभाळ पाऊस येते पण त्याच्यावर ढग ढग किती छान दिसत आहे। तुम्ही ते बघू शकता डोंगरामध्ये ढग घुसलेले आहे आणि खूप छान असं अप्रतिम तिकडे पाऊस पडत आहे आणि सगळीकडे हिरवेगार वातावरण झालेलं आहे। तुम्ही ते बघू शकता आहे। आता हे जे आम्ही टेरेसवर आलो आहे मी 4th फ्लोअरवर। तर तुम्ही ते बघा, इथं घरं पण भरपूर सारे झालेले आहेत। आता मागे पण मी एक व्हिडिओ केलाच होता, पण आता म्हटलं चला पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मी आता टेरेसवर आलेले आहे। तुम्ही ते बघू शकता। तर इथे बघा तुम्ही किती छान हिरवगार वातावरण झालेलं आहे। तुम्ही ते बघू शकता खूपच मस्त पाऊस पडलेला आहे आणि तिकडे तर बघा किती झाडं वगैरे पाऊस पडले तर मस्त हिरवगार दिसत आहे। तर एकदम छानपैकी हिरवगार दिसत आहे। तुम्ही ते बघू शकता। आणि आता नेमकं असं झालेलं आहे, थोडा पाऊस पडला आणि लगेच बंद पण झालेला आहे। तर अशा प्रकारचा जो आहे मी आता तुम्हाला ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलंच आहे। आता पुन्हा पाऊस जर आला तर मी पुन्हा तुम्हाला दाखवणारच आहे। तसं आता पाऊस सध्याचं बंद झालेला आहे। तर बघा तुम्ही इथे किती छान वाटत आहे एकदम 4th फ्लोअरला। थोडस ऊन पडलेलं आहे। थोडस आता पडू लागलं ऊन, याला काय म्हणतो आपण, कॉलेज लग्न लागलं पावसामध्ये ऊन पडण्यात आलं। थांबा थोडस। तर तुम्ही इकडे बघू शकता आमचे जो टेरेस आहे त्याच्यावरून जो तो तुम्हाला दिसतो आहे ना, तो आहे भांगसी माता गड। तर दाखवलं ना आता याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये भांगसी माता गड आहे। आपण गेलो बघ तिथं युट्यूबला व्हिडिओ पण अवेलेबल आहे त्याचा। मी काल परवाच टाकला होता तो व्हिडिओ। मुलं गेले होते आणि तुम्ही पण गेले होते। तर तो जो तुम्ही तो चढले होते का मग भांगसी माता गड? वरती गेलो ना, टोकाला पार लगे। बापरे किती मोठा आहे तो। मी तर अजून एकदा पण गेलेले नाही, पण हे जाऊन आले, यांना खूपच भारी वाटलं। किती 135 पायऱ्या मोडले तुम्ही त्या दिवशी। मग 2000 प्लस आहे। मग तुम्ही किती पायऱ्या चढले होत्या? अरे यार, मला वाटलं की फक्त 100, तुम्ही तर म्हणे मी 110 पायऱ्या चढले, मग मला वाटलं 110 पायऱ्या। 110 पायऱ्या आपल्या घराला। विराज का परी बोलली होती मला। मी नाही बोल म्हणे 2000 प्लस पायऱ्या आहे। असं आहे का? आपल्या घराला तेवढं पायऱ्या असतात। हो का? मला नव्हतं माहिती, मी गेलीच नाही ना कधी त्याच्यामुळं। इकडे जे आहे तुम्ही ते बघू शकता, हे जे आहे माझ्या भावाचं काम चालू आहे। तिथं कुत्रे पण खेळत आहे वरती। ते माझ्या भावाचंच काम आहे। आणि आपले सोलार तर तुम्हाला दाखवलंच होतं मी। तर सोलारचे पण आता छानपैकी आपले युनिट बनायला लागले आहेत, पण आता पाऊस आल्यामुळे थोडेसे कमी बी झाले। अरे बघा एवढं पाऊस चालू आहे आणि बघा ऊन पडला आता इथं। बापरे, आता बघा ते आणि ते ढग गेले का? सुंदर येऊ लागला खूपच सुंदर व्ह्यू लागला। एक नंबर, काय नजारा आहे। वा वा वा, असं दाखवा फिरून सर्वांना। एक नंबर आहे, सुंदर आणि स्वच्छ मस्त वाटत आहे बरं का आता टेरेसवर। खूपच छान वाटत। आणि शिडी का नाही लावली तुम्ही अजून? कधी लावणार आहे? खूपच छान वाटत आहे। हे बघा ना, पावसाळ्यामध्ये कितीतरी झाडं वाढले आहे। बघा ना, पहिले काहीच नव्हते बरं काही झाडं।
आता पाऊस जरा पावसाचं पाणी लागलं की झाडं लगेच अशी पटकनच वाढू लागली. त्याच्यासाठी मी आपले जे झाडं आहे ना ते पूर्ण गॅलरीत आणून ठेवलेली आहे. म्हटलं चला आपण तर पाणी टाकतोच त्याला, पण पावसाच्या पाण्याने खूपच छान होत आहे. हे बघा काहीच इथं जे लाकडं आहे ना, आपल्याला तंदुरी खायचं चौक आहे भाऊ. आपलं काही चिकन मटन भाजायचं असलं की ते इथं आम्हाला चूल करावं लागते आणि मग हे जे लाकडं आहे ना हे चुलीमध्ये टाकायची आणि मग जाळ फुकायचा. मग आम्ही चिकन तंदुरी हा लाकडावर करतो. तर आता ही चूल होती आम्ही आधी इथे, मग आता याचं काम केलेलं आहे टाकी वगैरे फिटिंगचं. प्लंबिंगवाल्यानं प्लंबिंग कशी केली, किती पाईप टाकली, गड्ड्यात टाकून दिलं मला. गड्ड्यात कसलं टाकलं तुम्हालाच लय हाऊस होती. 3 मजलीचं 3 टाक्या फिट करायच्या. आणि आता ही जी शिडी दिसते ना, ही जी शिडी बनवलेली आहे आता, ही शिडी या शिडीची टाक्याला लावायची. ठीक आहे, लाकडाची बाजू काढून टाकायची आणि त्याच्या जागेवरती ही शिडी लावायची आहे. आता बघू ते लाकडं वगैरे आता जर पावसामध्ये थोडीशी ओली मी चढू का याच्यावर? ठीक आहे, हरकत नाही, चढता येतं ना, चढू शकते. बाबा मला चवण का चढायला? तुला जमा तुझं ये का तू? आता मी शिडीने वरती जाऊन बघते. 2 पायऱ्या चढते, लगेच बंद करा. 2 पाय घाल चढती सगळं नाही मला नाही जमणार, मला भीती वाटते. सर्व. चप्पलच तुटली ना पण माझी. अरे यार काय नुकसान झालं गड्या इथं शिडीच्या गडबडीत, चप्पलच तुटली. मी जात आहे आता शिडीनं वरती. बस झालं बाबा, भीती वाटते. दुसऱ्याच पाहिलं जाऊन उभं नाही नाही नको बाबा, स्लॅबला शिवून यायचं खाली. नाही 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 नाही. मी जाऊ. चप्पलच पण तुटली माझी आता इथं पावसामध्ये. आता कसं करायचं? अमोल शेट गेले वरती. इकडं या म्हटलं, आमच्या टेरेसवर तर आला नाहीस आणि तिकडं गेला बरोबर 4थ्या मजल्यावर. ते कसं घर आहे ते त्या तिथं तुझं घर आहे म्हणून किती जवळ आहे बघा त्याचं घर. पाहुण्याची घरी कशी निघली. बाजार आणला त्यांनी, बाजार खालीच ठेवला, लगेच स्वतःच्या घरा बरोबर बरोबर चढत बी गेला. पाहू राहिला. इकडे बाजूला स्लॅब ठोकणं चालू आहे. ऊन पडले बघा. आता रेनबो हे मला हे दे छत्री. आता रेनबो येईल. किती काळ कुठं आभाळ छत्री ना कोण बरसात उन्हात. अरे ऊन पडलं ना आता छत्री घेऊन राहिली. व्हिडिओ मध्ये येईन ना मग छत्री. हुशार आहे तू. अरे ऊन नाही लागलं पाहिजे म्हणून छत्री मध्ये मामू. माझा एक व्हिडिओ बनायचा आहे. चला गाईज आता पाऊस पण गेलेला आहे आणि आता आम्ही जात आहे खाली. तर मग चला आता बाकीचं जे आहे तसं मला वाटतं 5 वाजले आहे आता. पाऊस पण गेला आणि ऊन पण खूप पडला आहे. आता मी बनवणार आहे चहा. मस्तपैकी वातावरणात चहा खायला, आपलं सॉरी चहा खाणार नाही सॉरी चहा प्यायचा आहे. भजे गिजे नाही करणार आहे मी आता. जेवण खायचं. भजे वगैरे काही करणार नाही कारण काही भज्याचा मूड नाही आता. आता मस्त चहा पिणार आहे. नंतरच मग मी पूर्ण झाडून झुडून करणार. मग स्वयंपाक पण बनवणार आहे. स्वयंपाकात काय बनायचं आज? हा काय बनवा स्वयंपाक? लईच भारी येऊ लागले. अरे आता ते मस्त ऊन बी पडलंय ना त्याच्यामुळं. हा ऊन पडलंय ऊन. पाणी कशावरती? इकडलं पाणी दाखवा नाही खालचं पावसाचं पाणी. मी तर बिना चपलीची चालते, माझी चप्पल तुटली ना आता त्याच्यामुळं. मस्त मजा वाटते हो पण असं बिना चपलीचं फिरायला पाण्यात. जास्त पाणी असलं तर मी याच्यातले खेळणार होते आज, पण पाऊसच नाही एवढा पडला. नाही नाही एवढा घाण पाण्यात नाही ना, मस्त मजा येते. मग परत एकदा झाडावं लागेल निघाची. कसं काय अचानक ऊन पडलं पण एवढा पाऊस झाला आणि लगेच. इकडे पाऊस झाला, तिकडे ढग कमी. आता तर ढगाचा टाइम होतोय ना. तेच तर विषय झाला. मग आता चला मग आता आपण जाऊया खाली आणि चहा वगैरे पिऊ आता, है की नाही?